मला नव्हतं वाटलं की बाबा आपल्या छोट्याशा चुकीमुळे आपला ब्रीडर इतक्या मोठ्या धोक्यात पडेल की बाबा त्याच्या डायरेक्ट जीवावरच येईल। तर रामकृष्णारी मंडळी, झालं असं की सकाळी सकाळी मी राजहंसला खायला टाकलं। आता त्यांना पोएट्रीचं खाद्य चालू केलंय, लवकर अंडे द्यावा याच्यासाठी। मस्तपैकी त्यांचं खाद्य झालं होतं, तेवढ्यात बोकड पण माझ्याकडे आला। म्हणलं चला याला खुराक देतो। मस्तपैकी त्याचा खुराक पण देऊन झाला। बाबा गेट पशीच थांबले होते कारण की लय कोंबड्या बाहेर येत होत्या। मग दुपारी असं विषय झाले की मला आहे ना चारा टाकायचा लय कंटाळा आला होता। म्हणलं आता सगळ्या शेळ्या सोडतो, गौरीला घेऊन जातो मस्तपैकी चरायला। 1-2 तास शेळ्या मस्तपैकी चरून आणल्यावर का घरी, पण घरी आता विषय आज झाले की मी सगळ्या शेळ्या कोंडल्या पण बोकडच कोंडायचा राहिला होता। आणि नेमकी सकाळीच बाबांनी चपातीचे वाळलेले तुकडे राजहंसला दिले होते आणि ती पिशवी ना आंबे झाडावर ठेवली होती। पण गडीला भेटली ती पिशवी, गडीने जेच तुकडे खाल्लेत। आता किती वेळ खात होता आणि किती खाल्ले काहीच माहित नाही आम्हाला। बाबा नंतरून आले, बाबा म्हणतात की बाबा बोकड बाहेरच होता आणि ते लय तुकडे खाल्लेत। मग आमचा थरथर काप चालू झाला कारण की मागच्याच आपल्या 2 शेळ्या फुगल्या होत्या आणि दोन्हीच्या दोन्ही दगावल्या होत्या। आता काय करावं काय नाही, बाबा आजी मी अक्षरशः 12-1 वाजेपर्यंत त्याच्याकडे लक्ष देत होतो की बाबा ते फुगतोय का नाही। मग थेट 4-5 तासांनी गडीने रवंत करायला चालू केला। मग जीवात जीव आला, गडीचा रवंत बी कडकड आवाज येत होता। म्हणलं बरं आहे भोये, मस्त तुकडे खवरायला आजू कभी। मग नंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच गेलो होतो सोलर साफ करायला कारण की आता मोटर करायची होती आपल्याला चालू। लय धूळ बसली होती भो त्याच्यावर कारण की आता आहे ना जे काल आपण हौद धुतले होते का राजहंसचे आणि प्यायच्या पाण्याचे ते आपल्याला भरून घ्यायचे होते, पण त्याच्या आधी हिला उठावं लागेल। 2 मस्त रवंत करीत बसली भो सावलीला।